महाराष्ट्र के नासिक जिले में मामी भांजे के रिश्ते को शर्मसार करने वाली वारदात सामने आई है। नासिक के एकलहरे इलाके में क्रांति सुदाम बनेरिया अपने पति और भांजे के साथ रहते थे, जो पानीपुरी बेचकर अपना गुजारा करते थे। 6 मार्च को क्रांति सुदाम बनेरिया के पति ने नासिक रोड पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई कि उसकी पत्नी और भांजे पर किसी अनजान शख्स ने हमला कर दिया है, जिससे उसकी पत्नी की मौके पर मौत हो गई तो भांजा बुरी तरह जख्मी है। पुलिस ने मामला दर्ज कर तहकीकात शुरू कर दी। तहकीकात के दौरान नासिक पुलिस को चौंकाने वाली बात पता चली। क्रांति सुदाम बनेरिया को किसी अनजान शख्स ने नहीं बल्कि उसी के भांजे ने मारा है। पुलिस द्वारा दी गई जानकारी के मुताबिक भांजा अपनी मामी से बार बार जिस्म की मांग करता था। मामी उसकी ये मांग पूरी नहीं करती थी, जिसको लेकर दोनों के बीच कई बार झगड़ा हो चुका था। मामी अपने भांजे की इस हरकत से परेशान होकर पूरी बात अपने पति को बताने वाली थी। इस डर से भांजे ने अपनी मामी को मौत के घाट उतारकर खुद को जख्मी कर लिया ताकि मामा और पुलिस को गुमराह कर सके। मी नाशिक रोड PI रामदास शेळके दिनांक 6 तारखेला 6/3/24 एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप चाळा आहे, त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय 27 वर्ष हिची निर्घुण हत्या झालेली होती। तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात। एकलहरे या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगताप मळ्यामध्ये असलेलं, आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता, अभिषेक सिंह म्हणून। तो 7 ते 8 महिन्यापासून तिथं राहत होता। तो जाऊन येऊन करत होता। काही दिवसापूर्वी आलेला, काही परत जायचा। तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता आणि त्याला त्याच्या गळ्यावर जखमी होते। त्यांनी कुणीने सांगितल्यामुळे त्याच्या मामानी म्हणजे क्रांतीच्या मिस्टरांनी सुदाम यांनी फिर्याद दिली, आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इसमानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे। परिस्थितीजन्य पुरावा आम्ही बघितला, त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली, पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काही मिळून आलेलं नाही। मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो, त्याचे मोबाईल चेक केले, इतर परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर माहितीवरून असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं, त्या कारणामुळं आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला हाकून लावण्याचं काम ती करणार होती। म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ॲडमिट आहे। तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत। आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे, त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि त्या आरोपी निष्पन्न झालेले आहे। यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे DCP मॅडम मोनिका राऊत साहेब मॅडम, बारी साहेब ACP बारी साहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅक प्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे। PI काळे साहेब त्यांची टीम यांचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारचे आणखी काही होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेल। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।